नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आमच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच नित्याचा हॅपी बर्थडे आहे. बर्थडेसाठी आम्ही तिला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं आहे. घरात छोटं मोठं डेकोरेशन केलंय. काय काय केलंय ते चला दाखवते. हॅपी बर्थडे नित्या लिहिलेलं आहे. इकडे फुलांचं आणि बलूनचं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. छोटे छोटे गिफ्ट ठेवलेले आहेत. त्या गिफ्टवरती अशा छोट्या छोट्या बाहुल्या ठेवलेल्या आहेत. या बाहुल्यांना खूपच सुंदर आहेत बघा. या सगळ्या आता नित्तूच्या मैत्रिणी होतील, त्यांना इकडे ठेवलेला आहे. हा बोर्ड देखील आईने तिच्या बड्डेसाठी गिफ्ट आणलेला, तर त्या बोर्डवरती पण लिहिलेलं आहे हॅपी बड्डे नित्या. माझे नाव नित्या हा बोर्ड नित्तूच्या बारशाचा आहे आणि तो आत्ता लावलेला आहे आम्ही इथे. या ठिकाणी पाट मांडलेला आहे. फुलांची छोटीशी रांगोळी काढलेली आहे. इथे आता नित्तूला आंघोळ वगैरे घालायची. इकडे ठेवलेली सगळी नित्तूची जुनी खेळणी आहेत. इथे एक छोटंसं गिफ्ट ठेवलेलं आहे, त्याच्यावरती एक बाहुली आहे. इथे एक बाहुली आहे, त्याच्या खाली पण एक गिफ्ट आहे. इकडे तिचे टेडी बिअर आहेत. इकडे पण एक छोटीशी बाहुली आणि त्याच्या खाली गिफ्ट. या रूममध्ये ना नित्तू झोपलेली आहे. ती झोपेतून उठून बाहेर आल्यानंतर हे सगळं बघेल ना, तेव्हा खूप खुश होईल. त्यामुळे तिच्यासाठी हे सरप्राईज आम्ही प्लॅन केलेलं आहे. सगळे गिफ्ट जे आणले होते ते इथेच मांडून ठेवलेले आहेत. एकंदरीत छोटंसं आणि छान असं डेकोरेशन या ठिकाणी झालेलं आहे. नित्तूचे आई बाबा रोजच कामात असतात, त्यामुळे आज आम्ही ठरवले की आजचा दिवस फक्त आणि फक्त नित्तूला द्यायचा. आपलं एकही काम काढायचं नाही आहे. तर आजचा दिवस निवांत असणार आहे. खूप धमाल करायची आहे. नित्तू उठण्याचीच आता वाट बघतोय. सगळं काही आवरून ठेवलेलं आहे. आम्ही पण आवरून तयार झालेलो आहे. नित्तूला ब्ल्यू कलर खूप आवडतो, त्यामुळे आम्ही ब्ल्यू कलरचे बलून लावलेले आहेत. नाहीतर मुलगी म्हणलं की आपण पिंक तर वापरतोच, पण नित्तूचा जो फेवरेट कलर आहे तोच वापरायचा आम्ही ठरवलं. नित्तूला सगळे तिचे गिफ्ट आता मिळालेले आहेत. हॅपी बर्थडे नित्तू. वेलकम माय बच्चा. ओपन करायचे सगळे करायचे. चला आता नित्तू लागलेली आहे गिफ्ट ओपन करण्याच्या मागे. आजीने आणलेली आहे कॅडबरी. हॅपी बर्थडे नित्तू. झालं ओपन बाळाला. थांब मी काढते. दाखव नित्तू काय आहे गिफ्ट. इकडे दाखव. असं शेप आहेत, शेप खेळत बसायचं. कर ना ओपन. गिफ्टचं अनबॉक्सिंग या ठिकाणी चालू आहे. द्या तिच्याकडे द्या. आता काय आहे बघ नित्तू. दाखव काय आहे. बटरफ्लायच्या क्लिप. अरे वा. कसं बाळ तयार झालंय गिफ्टसाठी. ओ माय. कोणाला हवा होता. खुश का पिलू. आजच्या नाश्त्यासाठी आम्ही बाहेरून इडली चटणी आणि सांबर मागवलेलं आहे. तर आता मस्तपैकी नाश्ता करूया. नित्तूला तिची नवीन खेळणी एवढी आवडलेत ना, ती त्यातच आता गुंतली आहे. तिच्या मागे लागले मी की चल आता आंघोळीला जाऊया आपण, आपल्याला बाहेर जायचं, पण अजून काही ती आवरत नाही आहे. चल ना बाबू. पुन्हा एकदा आम्ही आवरून तयार झालो आहोत. आता नित्तूचं औक्षण करायचं आहे. नित्तू देखील छान आवरून तयार झालेली आहे. नित्तूला खूप सिंपल कपडे घातलेले आहेत, कारण उन्हाळा सुरू आहे आणि आम्ही आत्ता जाणार आहे मॉलमध्ये. तर तिला तिथे खेळता यावं व्यवस्थित म्हणून नवीन ड्रेस घातलेला आहे, पण साधाच घातलेला आहे, ज्यामध्ये तिला त्रास होऊ नये असा. नित्तू
हॅलो कर सगळ्यांना. औक्षण करण्यासाठी ताट तयार केलेलं आहे. नीतूची आजी आता नीतूला औक्षण करते. नीतूचं औक्षण करून झालेलं आहे. देवाला नमस्कार केलेला आहे तिने. सध्या आम्ही पोहोचलोय विमाननगर येथे असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये. आता आम्ही इथे दिवसभर फिरणार आहे. काय म्हणते? सध्या आम्ही आलोय बर्गर किंगमध्ये. या ठिकाणी आता नीतूला काहीतरी खाऊ घालायचं. तिला बरेच दिवसापासून फ्रेंच फ्राईज खायच्या आहेत. तिने आतापर्यंत खाल्ल्या नाही आहेत, मोबाईलमध्ये बघितल्यात. तर तिला आता फ्रेंच फ्राईज खायला घालूया आपण बड्डे स्पेशल. आपलं मील आलेलं आहे. या ठिकाणी फ्रेंच फ्राईज आहे, त्या ठिकाणी कोक दिसतोय. चला आता मस्तपैकी खाऊया आपण. आपली नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे. याच्यामध्ये बर्गर दिसतोय आणि कोल्ड कॉफी दिसते, आईस्क्रीम दिसतोय, बरेच काही पदार्थ आहेत. अयो नीतू कुठे गेली? चला आता बाहेर बघूया.
चला. हल्दीरामची राज कचोरी मागवलेली आहे. व्हाईट सॉस पास्ता मागवलेला आहे. इकडे छोले भटुरे मागवलेले आहेत. God bless you. Happy birthday, Nitya. Happy birthday.